कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारतभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभो पाय दोनी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो आओ कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो आओ कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो आओ कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार आओ कीर्तन में हे राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना हे राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी चलो आओ जी प्रभु श्री रामचंद्र भगवान की चलो आओ जी पवन कुमार पधारो आओ कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो आओ कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो आओ कीर्तन में ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा नवे फुल अश्वत्थ फुल वृक्षास आले जिथे गीत ओवी सवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आता जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माय माऊल्या समोर येऊन बसायचं या समोर समोर पाठीमागचे सर्वांनी समोर येऊन वारकऱ्यांना साधकांनो देवावरती निष्ठेने भक्ती करणाऱ्या माझ्या श्रोते मायबापांनो सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या चरणावरती माझा दंडवत ठेवून कीर्तनाला सुरुवात आज या ठिकाणी या परिवाराचा स्वाभिमान या परिवाराचा अभिमान या परिवाराचं अस्तित्व या परिवाराचं मांगल्य या परिवाराचा आधार या परिवाराची देवघरातली समयी या परिवाराची माय या परिवाराची माऊली या परिवाराची आई या परिवाराला सोडून निघून गेली गेले 1 वर्ष झाला हा परिवार दुःखी झाला हा परिवार पोरका झाला कैलासवासी वैकुंठवासी सुभद्रा उत्तम माने या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा आणि देवगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल 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 ऐका माय बापांनो गेले 1 वर्ष झालं हा माने परिवार पोरका झाला त्यांच्या परिवारातली त्यांची माय त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली सगळ्यांना वाईट वाटतंय सगळ्यांना दुःख झालंय त्यांची 2 मुलं असतील सुरेश दादा असेल शिवाजी दादा असेल ती अलका ताई असेल या तिन्ही मुलांना वाईट वाटतंय त्या ताईला त्या सुरेश दादाला त्या शिवाजी दादांना या लेकरांना वाईट वाटतंय त्यांची माय त्यांची माऊली त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली पण ऐका त्यांना माझं सांगणं असेल बाबा तुमची माय तुमची माऊली तुमची आई तुम्हाला सोडून निघून गेली म्हणून त्या देवाला कधी दोष द्यायचा नाही
त्या देवाला कधी वाईट बोलायचं नाही. अरे या मृत्यू लोकामध्ये जेवढा जीवन जगण्याचा काळ तुमच्या आईला तुमच्या माईला दिला होता ना, तेवढा काळ तुमची आई या मृत्यू लोकामध्ये जीवन जगली आणि वरून देवाचं बोलवणं आलं की तुमच्या आईला हा देह सोडून जावं लागलं. ऐका बाबा, येण्याला सुद्धा निमित्त लागतं, जाण्याला सुद्धा निमित्त लागतं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. जो जन्माला आलाय त्याला जायचंय का? जायचंय ना बाबा. जन्माला आलाय त्या प्रत्येकाला मरावं लागणार आहे. बसलेले, तुम्हाला जगायचंय का मरायचंय? हा, तुम्ही जगणार आहे का मरणार आहे? बरं बसलेले, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारू का? हो का नाही? माझं बोलणं समजतंय ना बाबा तुम्हाला? तुम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलाय, मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. मग मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे की नाही? आहे ना? मग तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. विठ्ठल विठ्ठल ऐका, बरेचसेच अभंग लिहिले जगद्गुरु तुकोबरायांनी. कधी एकेकाळी पंढरीचा पांडुरंग परमात्मा विटेवरती करकटेवरती हात देऊन उभा राहिलेला आहे आणि त्याच पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यासमोर वारकरी संप्रदायाचे कळस असणारे माझे जेहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभा राहिलेले आहेत. आणि तुकोबरायांना संताजी जंगदाडे सारख्या महात्म्यांनी प्रश्न केलाय, काय हो म्हणे तुकोबराय, तुम्ही बरेच अभंग लिहिले, संतांविषयी लिहिलं, देवाविषयी लिहिलं, बापाविषयी लिहिलं, पण तुम्हाला जर आई विषयी लिहायला सांगितलं तर तुम्ही काय लिहिचाल? संताजी जंगदाडेंनी जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याला प्रश्न केलाय. संताजी जंगदाडे कोण? जगद्गुरु तुकोबरायांचे ज्यांनी अभंग लिहिले ते. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बरोबर आहे, मी देवाविषयी लिहिलं, संतांविषयी लिहिलं, बापाविषयी लिहिलं, पण मला आई विषयी लिहायला सांगितलं तर मी काय लिहावा असा विचार जगद्गुरु तुकोबरायांनी केला. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी आई विषयी हा अभंग लिहिला. कोणता? लेक गुराचे हित आहे माऊलीचे चित्त. आई आपल्या लेकराच्या हिताचाच विचार करते. आईनं लेकरांनी आईला कितीही त्रास देऊ द्या, मुलांनी लेकरांनी आईला वाईट बोलू द्या, आईला त्रास देऊ द्या, आईला लातही घालू द्या रे मायबापांनो, पण बदल्यात आई तुम्हाला आशीर्वादच देत असते, ती आई असते. मग आईला काही बोललं तरी आई लेकराच्या हिताचाच विचार करते. जगद्गुरु तुकोबराय दे मला डोळे माग. आणि पत्नीनं सांगितलं, लग्नाला 4 वर्ष झाली, घरात पाळणा हलत नाही, मुलबाळ मागून घ्या. आता मागण्या किती झाल्या? आईनं काय सांगितलं? डोळे सांगितले. बापानं काय सांगितलं? 2-3 किलो सोने सांगितलं. आणि पत्नीनं काय सांगितलं? मूल सांगितलं. मागण्या किती झाल्या बाबा? 3 झाल्या. पण मागणारा हुशार असावा लागतो. दुसऱ्या दिवशी गेला, देव प्रसन्न झाला. देव म्हटला, बाबा तुझी मागणी काय आहे सांग. तो म्हटला, देवा आधी एक प्रश्न विचारू का? देव म्हटला, विचार बाबा. तो म्हटला, देवा किती मागण्या पूर्ण करशील? देव म्हटला, जास्त शहाणपणा करू नको, मागणी एकच असती. मागणारा किती हुशार आहे. तो म्हटला, देवा मला माझ्या आईला दोन्ही डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या पाण्यात झोका देताना दिसलेला पाहिजे. किती हुशार आहे बाबा. ज्याला समजलं त्याचं धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्याचं कीर्तन सोडून मी दर्शन घेते. समजलं का तुम्हाला? एका मागणीत तिघांच्या. सोन्याचा पाळणा आलाय म्हणजे बापाने काय सांगितलेलं बाबा? 2-3 किलो सोनं. पाळणा 2-3 किलोचा असतो म्हणजे सोनं आलं. आईनं काय सांगितलेलं? 2 डोळे. आईला डोळे सुद्धा आले. आणि पत्नीनं काय सांगितलेलं? लेकरू. एका मागणीमध्ये सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. म्हणून मागणारा हुशार असावा लागतो. माझे जगद्गुरु तुकोबराय हुशार होते. तुकोबराय देवाला म्हणताय, देवा तुम्हाला माग करतोय, पण मला मागायचं काय असेल ना, तर देवा मला धन दौलत संपत्ती जमीन जुमला गाडी बंगला काही नको रे देवा. देवा मला तुझ्या सोबत नातं जोडायचंय. तुकोबराय नातं जोडायचंय. मग तुकोबरायनं देवासोबत कुणाचं नातं जोडायचं असेल? बापाचं, भावाचं, काकाचं, मामाचं असताना तो कोण आहे? देव. पुरुष आहे का स्त्री आहे? बोला ना बाबा. देव असताना पुरुष आहे का स्त्री आहे? आधीच मी बहिरे आहे, मला कानाचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी रिॲक्शन द्या बाबा, म्हणजे मला समजतं तुम्हाला माझं बोलणं समजतंय. देव असताना पुरुष आहे. पण तुकोबराय देवासोबत आईचं नाही रे माय बापानो. तुकोबराय देवासोबत बापाचं नाही, तर जगद्गुरु तुकोबराय देवासोबत आईचं नातं जोडतायत. तुकोबराय म्हणतात, आई जसं लेकराच्या हिताचा विचार करते ना, तसं मीही या पांडुरंगासोबत आईचं नातं जोडलं तर हा देवही माझ्या हिताचा विचार करेल. आईला लेकरानं काही बोललं तरी आईला लेकराबद्दल कळवळ असतो, लेकराबद्दल प्रीत असते, लेकराबद्दल प्रेम असतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती
करीला भाविन प्रीती. आई 9 महिने 9 दिवस पोटामध्ये मुलाला वाढवत असते, साठवत असते, त्याचं सगळं ओझं वाहत असते. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे, ऐसी कळवल्याची जाती करीला भाविन प्रीती. मुलं लहान असतात त्यावेळेस आई वडिलांच्या डोक्यावरती त्या मुलांना सांभाळण्याचं ओझं असतं, आणि तीच मुलं मोठी झाली आणि आई बाप म्हातारे झाले की त्याच आई बापाचं ओझं त्या मुलांच्या डोक्यावरती असतं. तसं कधी एकेकाळी संतांचं ओझं जसं देवाच्या डोक्यावरती असतं, तसंच कधी एकेकाळी देवाचं ओझं सुद्धा संतांच्या डोक्यावरती असतं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवल्याची जाती करीला भाविन प्रीती. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय त्या माने परिवारानं आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कुठल्या नातेपुतेच्या आयतीत आईचं कीर्तन ठेवलं होतं, ताईंनी निम्म सांगितलं आणि निघून गेले, असं कुणी म्हणायला नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना. ऐका, हा जा माने परिवार दुःखी झाला. या परिवारातला त्यांचा आधार, त्यांची माय, त्यांची माऊली, त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. ऐका बाबा, या लेकरांना प्रश्न पडतो, ज्याला बाप नाही त्याला आई तरी असते, ज्याला आई नाही त्याला बाप तरी असतो. पण आज या परिवारातला बापही गेलाय आणि या परिवारातली आईही गेली. या लेकरांना वाईट वाटते की त्यांच्या घरात त्यांचा आधार असणारा बापही जिवंत राहिला नाही आणि त्यांची देवघरातली समयी असणारी त्यांची माय, त्यांची आई सुद्धा जिवंत राहिली नाही. वाईट वाटतंय, दुःख झालंय. पण ऐका, त्या शिवाजी दादांना, त्या सुरेश दादांना, त्या अलका ताईंना, या तिन्ही मुलांना माझं सांगणं असेल, बाबा अरे तुम्हाला काय वाईट वाटतं तुमचा बाप आणि तुमची आई सोडून निघून गेली म्हणून? अरे हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं ना, त्या देवानं स्वतःच्या आईला, स्वतःच्या बापाला सुद्धा सोडलं नाही बाबा. मग तुमच्या आमच्या आई बापाला सोडेल का होतो? काय काळा पुढं कुणाचं काहीच चालत नाही बाबा. हा सगळा मंडप सुंदर दिसतोय, सगळं निविजन सुंदर दिसतंय, पण या सुंदरतेला, या सुंदर मंडपाला दुःखाची झालर लागलेले आहे की नाही? दुःखाची झालर. इथं बसलेले सगळेजण दुःखे म्हणून आलो की नाही आपण? आज आईच्या जाण्याला निमित्त आहे बाबा. निमित्ताशिवाय माणूस जात नाही. कुणाचा ऍक्सिडेंट होतो, कुणाला वृद्ध काळानं मरण येतं, कुणाला जन्म आल्या मरण येतं, कुणाला रोगानं मरण येतं. मग आज या आईंच्या फोटोकडे पाहिल्यानंतर दिसतंय आईंना सुद्धा जाण्याला निमित्त झालं. काय निमित्त झालं? वय झालं होतं, वृद्ध काळानं आईला जावं लागलं. निमित्ताशिवाय माणूस जात नाही, पण जो जन्माला आलाय त्याला एक दिवस निश्चित जावं लागणार आहे. काळाच्या पुढं कुणाचं काहीच चालत नाही. काळा पुढे जर कुणाचं काही चालत असेल ना, तर ते माझे संत महात्मेत. अरे संतांचा अधिकार, एवढा मोठा अधिकार, एवढा मोठा माय बापानो. अरे त्या काळाने, त्या यमानी माझ्या जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना रे माय बापानो, तो काय तो यमराज थरथर कापायचा. तुकाराम नाम घेता कापेय, नाम घेता कापेय, नाम घेता कापेय. तुकाराम नाम घेता कापेय, नाम घेता कापेय, नाम घेता कापेय, तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबारायासारख्या महात्म्याचं नाव जरी घेतलं तरी तो काय तो यमराज थरथर कापत होता. हा अधिकार तुकोबारायांचा होता. संतांना सुद्धा मरावं लागतं, पण संत स्वतःचा देह देवाला देऊन टाकतात. बसलेले आम्हाला इथं जन्माला कुणी घातलं? हा देह कुणी दिला? कुणी दिला? देवानं दिला की नाही? बसलेले तुम्हाला एक प्रश्न विचारते, बोलत चला तुम्ही माझ्यासोबत. देव कुणाला आवडतो? ज्यांना आवडतो त्यांनी हात वरती करा. देव आवडतो त्यांनी करा करा बाबा हात. मी तुमचीच लेक आहे, तुमचीच नात आहे, तुमची. देव आवडतो त्यांनी हात. बाकीचे ज्यांचे हात खाली आहेत त्यांना काय देव आवडत नाही की काय? हा वा वा, देव आवडतो तुम्हाला बाबा. कुणाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं? देवानं आपल्या घरी यावं कुणाला वाटतं? हात वरती करा अशा सर्वांनी जरा. हा, सगळ्यांना वाटतं देवाने आपल्या घरी यावं. बरं कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? घाबरले की काय निम्मे? हा, सगळ्यांचे हात खाली. देवाच्या घरी आपण जावं म्हणजे मरू कुणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटतं. सगळ्यांना
सगळ्यांना देव आवडतो, सगळ्यांना त्या देवा जवळ जाऊ वाटतं, पण बसलेले त्या सगळ्यांना देवाने आपल्या घरी यावं असं वाटतं, पण आपण कधीच देवा घरी जाऊ नये असं सगळ्यांना वाटतं. पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्या देवाच्या घरी जायचंय. मरण कुणाला चुकत नाही रे माईबापांनो. काळ येणार आहे, काळाच्या तोंडात तुम्हा आम्हा सर्वांना जावं लागणार आहे. माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना? विश्वास आहे की नाही? आज या माने परिवारानं तुमच्या लेकीचं, तुमच्या आरतीताईचं, तुमच्या बहिणीचं कीर्तन ठेवलंय. मग मी खरं बोलणार का खोटं बोलणार? खरं बोलणार. तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. आई तुम्ही म्हटला माझा तुमच्यावरती विश्वास आहे, मी खरं बोलते. आणि आई मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. काय सांगितलं आई? तुम्ही 7 दिवसात. तुम्ही काय म्हणणार? आज या माने परिवारानं त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आरतीताईचं कीर्तन ठेवलं होतं. ताई हुशार होत्या. ताईनं सांगितलं मला भाग्य कळतंय, मला नशीब कळतंय, आणि ताईनं सांगितलं की तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. तुमचा विश्वास बसला. मग उद्या तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन सोन्याचा भाव कसा आहे विचारचाल का? अय आई विचारचाल का सोन्याचे भाव? मरण समोर आलं की तुम्ही काय विचार करणार? अरे आरतीताईनं सांगितलंय की आम्ही 7 दिवसात मरणार आहे. मग तुम्ही सोन्याचे भाव विचारणार नाही. बाबा तुम्हाला मी सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? बोला बोला ना. किती? 7 दिवसात. तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाईल का? कसा गुंठा आहे? एकर नाही गुंठाच विचारले. मला भाव माहित नाहीत, कारण आमचं मला जमिनीचे कसे मला भाव माहित असतील? मी कधी घेत नाही, मला काय त्याचा व्यवहार करता येत नाही. तुम्हाला माहित आहे ना? गुंठा कसा गुंठा विचारचाल का हो तुम्ही? जर तुम्हाला सांगितलं तुम्ही बाबा 7 दिवसात मरणार आहे, तर तुम्ही जमिनीचे भाव विचारणार नाही. तुम्ही विचार करणार बाबा अरे मी 7 दिवसात मरणार आहे, मी मेल्यानंतर माझी जमीन जुमला गाडी बंगला आहे असं इथं राहणार आहे, मी एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे. म्हणजे मरण समोर आलं की माणसाला काही दिसत नाही, पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं हे मात्र निश्चित आहे. मशानभूमी गावात असते का गावाच्या बाहेर? कुठं? मला वाटतंय गावाच्या बाहेर नाही, गावातच मशानभूमी असायला पाहिजे होते. कारण येता जाता माणसाला मेन चौकात जळताना माणूस दिसला ना, त्या माणसाला कळतंय की आज हा जळतोय, उद्या आपल्याला सुद्धा जळावं लागणार आहे. मग काळा पुढं कुणाचं काही चालत नाही. काळ माहितीये का बसलेले? काळ 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 माहितीये का तुम्हाला? 2च काळ माहित. एक म्हणजे सकाळ आणि दुसरी म्हणजे संध्याकाळ. बरं सकाळ आणि संध्याकाळ जरा बाजूला राहू द्या. अजून 3 काळ आहेत. कोणकोणते? वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. किती? वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. आणि सकाळ आणि संध्याकाळ मिळून झाले किती? आधीच मी बहिरे आहे बाबा, मला बोलत जावा. बोलणारी माणसं मला फार आवडतात. गणित जरा माझं कच्च आहे, तुमचं पक्का आहे ना? शाळेत गेला ना तुम्ही? ऐका, सकाळ संध्याकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ. अरे माय बापांना हे 5 काळ तुम्हा आम्हाला माहित नसले तरी चालतील, पण या देहाचा मालक असणारा कधी एकेकाळी तो काळ, तो यमराज येणार आहे आणि त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल त्या काळाच्या. आपण मरणार आहे, आपल्या जवळ काळ आलाय. उगच त्या काळाजवळ त्या यमाजवळ हात जोडायचे आणि सांगायचं काळा ऐकणार आहे दादा, ऐकणार आहे भावराया, अजून 2 वर्ष माझी मृत्यू लोकांमध्ये राहायची इच्छा आहे रे. तो काळ ऐकल का हो बाबा आपलं? बरं ऐकणार नाही. उगच त्या काळाला म्हणायचं काळा ऐकणार आहे दादा, मी तुला 5 लाख रुपये देतो. मला केलंय लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं. ती माय ती माऊली पती निघून गेल्यानंतर एका बाईच्या खांद्यावरती संसार पडल्यानंतर एका लेकराला सांभाळणं किती अवघड असतं माय, किती अवघड असतं. दररोज सकाळचं 7ला जावं, 8ला कामाला जावं, दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजगार करावा, दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपावं, दुसऱ्याच्या शेतामध्ये सगळी कामं करावी, संध्याकाळचं 6 वाजता घरी यावं आणि दिवसाच्या काठी 200-100 रुपये हाजरी त्या मायला त्या माऊलीला मिळायची. 100-200 रुपयात काय घर चालणार आहे, काय लेकराचं शिक्षण होणार आहे? पण ती माय ती माऊली पोटाला चिमटा काढून काढून अरे टोपल्यामध्ये 1 भाकरी जरी असली ना तरी आपल्या लेकराला खाऊ घालायची, स्वतः 1 पाण्याचा तांब्या पिऊन झोपी जायची. ती माय ती माऊली अशी करत होती. तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. मुलगा मोठा झाला, मुलगा शिकून मोठा साहेब झाला, अधिकारी झाला. आणि एक दिवशी ती माय आणि ती मुलगा जेवायला बसली आणि जेवण करत करत असताना मुलाचा संसार थाटामाटामध्ये चालला होता. अरे का सुंदर देखण्या गोऱ्या गुमट्या मुलीशी त्या मुलाचं लग्न झालं होतं. संसार थाटामाटात चालला होता. आणि एक दिवशी ऑफिसला सुट्टी होती म्हणून मुलगा, रविवारचा दिवस होता, तो मुलगा आणि ती माय ती माऊली भोजन करायला जेवण करायला बसलेली होती. मुलगा जेवण करतोय, आई ही जेवण करते. अरे सून जेवायला वाढते. मुलाची 1 चपाती खाऊन झाली तरी आईची अर्धीच खाऊन होत होती. आईला घात चावत नव्हता. त्यावेळेस त्या मुलानं आईकडं पाहिलं आणि आईला विचारलं, काय ग म्हणे माय,
काय ग म्हणे आई, बघ ना ग, माझी एक चपाती खाऊन झाली तरी तुझी चतकोरच चपाती खाऊन होते. तुला जेवण जात नाही का? तुला बरं वाटत नाही का? तुला काय होतंय? ते लहानसं ते मुलगा आपल्या आईला विचारतोय. आई सांगते, बाळा आता तोंडाला चवच राहिली नाही, जेवणच जात नाही. आई तुला बरं वाटत नाही का गाई? हो रे बाळा, मला बरं वाटत नाही. आई दवाखान्यात जायचं का? नको रे बाळा, आता झाडाचं पिकलं पान गळून पडायचं वय झाला, आता आजारी पडणार. नाही आई, तरी पण दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे गाई, माझ्यासाठी तू फार कष्ट केलेत. ते लेकरू आईला म्हणतंय आणि आईला घेऊन ते मूल आपल्या आईला घेऊन दवाखान्यामध्ये जातंय. आईला घेऊन दवाखान्यामध्ये गेलं, आईला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि तो मुलगा डॉक्टरकडे जातोय. डॉक्टर त्याचा मित्र आहे, सांगतोय, ऐक रे मित्रा, तू डॉक्टर जरी असला तर अगोदर तू माझा मित्र आहे. ऐकणार आहे, तुला किती पैसे लागतील तेवढे घे, पण माझी आई लवकरात लवकर बरी झाली पाहिजे. अरे कितीही खर्च होऊ दे, माझी सगळी धन दौलत जाऊ दे, माझा अख्खा पगार जाऊ दे, पण माझ्या आईला लवकर बरं कर रे. डॉक्टर सांगतोय, ऐकणार आहे, त्याच्या खांद्यावरती हात दिला आणि सांगतोय, अरे तू तुझ्या आईसाठी सगळी संपत्ती जरी पणाला लावली, सगळी संपत्ती जरी घालवली, कितीही खर्च केला, 5 लाख 10 लाख 15 लाख जरी खर्च केला ना, तरी तुझी आई तुझी माय वाचू शकणार नाही, वाचू शकणार नाही. अरे मित्राचा डॉक्टरचा हात खांद्यावरून खाली काढला आणि म्हटला, बोलताना जिबीला काय हाडबीड आहे की नाही बाबा, माझा मित्र आहे, माझ्या माईला माझ्या आईला वाचवू शकत नाही म्हणतोय. अरे किती मोठा दवाखाना असू दे, तिथं जाऊन मी माझ्या आईला ऍडमिट करतो, पण सांगणार रे माझ्या आईला नेमका असा कोणता आजार झालाय? त्यानं डॉक्टरने सांगितलं, बाबा तुझ्या आईला अन्न नलिकेचा कॅन्सर झालाय, त्यामुळे तुझी आई आता वाचू शकत नाही. अरे तू माझा मित्र आहे ना, तुम्हाला माझा परिवारातला समजतो ना, मग आईला कॅन्सर झालेला तुम्हाला सांगितलं का नाही? त्यावेळेस त्या डॉक्टरने सांगितलं, बाबा गेल्या 6 महिन्याच्या काळापूर्वी तुझी आई माझ्या हॉस्पिटलमध्ये आली होती आणि तुझी आई माझ्या हॉस्पिटलमध्ये आलेली असताना तिची मी तपासणी केली, तिचं सगळं पाहिलं, रिपोर्ट आला आणि रिपोर्टमध्ये असं समजलं की तुझ्या आईला अन्न नलिकेचा कॅन्सर आहे. मला बरोबर तू माझा मित्र आहे सकाळ, म्हणून मी तुला कॉल केला, पण कॉल केल्याबरोबर तुझ्या आईनं माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला आणि तुझ्या आईनं सांगितलं, तू खरंच जर माझं ऐकत असशील, मला तुझी आई मानत असशील, तुझ्या मित्राची आई मानत असशील ना, तर मला अन्न नलिकेचा कॅन्सर आहे हे माझ्या लेकराला माझ्या मुलाला सांगू नको. आता कुठं माझ्या लेकराचा संसार सुखाचा चाललाय आणि माझ्या लेकराला जर कळालं तर सगळी धन दौलत घालवेल, माझ्यासाठी प्रचंड खर्च करेल, म्हणून माझ्या लेकराला सांगू नको. असं ज्या वेळेस त्या मुलाला कळालं, मुलगा रडतोय, त्या आईनं प्राण सोडलाय आणि मुलगा आईच्या त्या देहाजवळ जातोय, रडतोय, म्हणतोय, आई उठ ना ग माय, उठ ना ग आई, आई माझ्यासाठी कष्ट केले ग, हाडाची काढ केली ग, रक्ताचं दूध करून पाजलं ग माय तुम्हाला, पण आई आज एवढा वैभव उभा केलं, आज एवढी संपत्ती आली, पण आई पोटाला चिमटा काढून तू माझ्यासाठी एवढं सगळं उभा केलं, मला लहानाचं मोठं केलं, आई तुम्हाला शिकवलं, आपल्या जवळ खायला अन्नही नव्हतं आई, आई मी पाहत होतो गाई, टोपल्यामध्ये एक जरी भाकर असली ना, तर आई मी शाळेत ना आल्या मला भूक लागायची आणि ती एक भाकरी मी खायचो, पण तू कधीच नाराज झाली नाही. तू पाण्याचा तांब्या घ्यायची, पाण्याचा तांब्या पाणीभर पिऊन झोपी जायची, पण माय आज घरात खायला अन्न आहे, माय आज घरात राहायला एवढा मोठा बंगला आहे, पण त्या बंगल्यामध्ये तू नाही आणि खायला टोपल्यात एवढा अन्न आहे, पण तुला आज भूक लागली तर तुला खायला अन्न आहे, पण तू इथं जिवंत राहिली नाही. त्या लेकराला कळतंय, आई निघून गेली, ते लेकरू म्हणतंय, देवा वैरी झाला रे तू माझा देवा. आज या परिवाराला गेले 3-4 महिने झाला असेल, बापाचंही पुण्यस्मरण झालं, आज बापही या परिवाराला दिसत नाही आणि आज आई या परिवाराला दिसत नाही. जसं नामदेवरायांनी देवाला कधी एकेकाळी म्हणावं, पांडुरंगा जन्मालाही घालणारा तूच आहे आणि नेणाराही तूच आहे. नामदेवराय देवाला जसं म्हणतायत ना रे देवा, तू आमचा वैरी झाला रे देवा, तसं आजही या सुरेश दादांनी, या शिवाजी दादांनी आणि या अलकाताईनं, या तिन्ही मुलांनी त्या देवाजवळ जावं आणि देवाला म्हणावं, देवा अरे विठ्ठलासारखा बाप 3-4 महिने झाला आम्हाला सोडून निघून गेला आणि रुक्मिणी सारखी आई आम्हाला सोडून निघून गेली, देवा सांग ना रे देवा, तुझा माझा कार्य वैरकार झाला, या सगळ्या देवा तुझा माझा कार्य वैरकार, देवा तुझा माझा कार्य वैरकार, तुझा माझा कार्य वैरकार, देवा तुझा माझा कार्य वैरकार.
देवाजवळ जावं आणि त्या देवाला भांडावं आणि त्या देवाला म्हणावं, "हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तू आमचा वैरी झाला रे. आमची माय आमची आई आम्हाला सोडून निघून गेली रे देवा. देवा, पूर्वीचा काळ वाईट होता रे देवा. आता कुठं सुखाचे दिवस आले होते. आम्ही मोठं झालो होतो. आमच्या आई बापाला घरामध्ये सुखा समाधानानं सांभाळत होतो आणि आता कुठं सुखाचे दिवस आले होते रे देवा. पण देवा, हे तुला बघवलं नाही रे देवा. आमचा हा माने परिवार पोरका केला रे देवा आणि पुन्हा तू आम्हाला दुःखाचे दिवस लावले रे देवा. हे दुःखाचे डोंगर दाखवीशी, दुःखाचे डोंगर दाखवी. बळे बांधणी देती काळाती, बळे बांधणी देती काळाती, बळे बांधणी देवा, तुझा माझा का रे वैरकार झाला. जसं नामदेवराय देवाला म्हणायचे, देवा तू आमचा वैरी झाला, तसं या परिवाराने सुद्धा त्या देवाला म्हणावं, देवा तो आमचा वैरी झाला रे. आमच्या परिवारातली माय आम्हाला सोडून निघून गेली. मग जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. मरण हे मरण असतं. त्या काळाला कुणाची आई कळत नाही, कुणाची बहीण कळत नाही, कुणाची आत्या कळत नाही, कुणाची मावशी कळत नाही, कुणाची काकी कळत नाही, कुणाची मामी कळत नाही. विचार करा, आज ही सगळी नाती बाजूला सोडून ही माय, ही माऊली, ही आई निघून गेली. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. ऐका, 1 वर्ष पूर्ण झालं. ही आई या परिवाराला सोडून निघून गेली. या परिवारातली सगळी नाती बाजूला राहिली. माणूस जन्माला येतो त्यावेळेस माणसाची अनेक नाती असतात, पण ऐका, आपण त्या आईकडं, त्या एका जन्माला आलेल्या स्त्रीकडं पाहिल्यानंतर ती कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी आत्या असते, कुणाची तरी काकी असते, कुणाची तरी मामी असते, कुणाची तरी मावशी असते. ह्या सगळ्या नात्याचा विचार केला ना, त्या 3 नाती खूप श्रेष्ठ आहेत. एक ताईचं, दुसरं आईचं आणि तिसरं बाईचा. 3 नात्या. तिच्याकडे तुम्ही जर बहीण म्हणून पाहिलं, तिच्याकडे जर तुम्ही ताई म्हणून पाहिलं तर ती तुम्हाला तुमची बहीण म्हणून दिसेल. तिच्याकडे जर तुम्ही बाई म्हणून पाहिलं तर ती तुम्हाला तुमची पत्नी म्हणून दिसेल. तिच्याकडे तुम्ही तुमची जन्मदाती माय आई म्हणून पाहिलं तर ती तुम्हाला तुमची माऊली, तुमची जन्मदाती आई म्हणून दिसेल. या सगळ्या नात्याचा विचार केला ना, यात सगळ्यात श्रेष्ठ जर नातं कोणाचं असेल ना तर ते आईचं नातं असतं. आईचं नातं फार श्रेष्ठ असतं. ऐका, आपण मोठं झालो, आपल्याकडं सौंदर्य आले, आपल्याजवळ पैसा आला, आपल्याजवळ श्रीमंती आली, आपल्याजवळ मान सन्मान आल्यानंतर आपल्यावरती प्रेम करणारी अनेक लोक असतात. पण ऐका, आपल्याला या जगामध्ये न पाहण्याच्या अगोदर, आपलं रूप सौंदर्य ही न पाहण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटामध्ये असताना सुद्धा आपल्यावरती जी प्रेम करते ना, तिचं नाव आई असतं. बाबा, आई ती आई असते. आईसारखं प्रेम आपल्यावरती कुणीच करू शकत नाही. ऐका दादा, कीर्तनाला आलेले दादा, तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे. तुम्हाला कधी कधी वाटतं बायकोचं ऐकावं तर आई नाराज होते, आईचं ऐकावं तर बायको नाराज होते. काय करावं हा तुम्हाला प्रश्न पडतो की नाही बाबा? कुणाचं ऐकावं, बायकोचं ऐकावं की आईचं ऐकावं? आईचं ऐकलं तर बायको नाराज, बायकोचं ऐकलं तर आई नाराज. काय करायचं तर तुम्हाला सांगते, दोघींनाही नाराज करायचं नाही, दोघींनाही सांभाळून घ्यायचं. का तर ऐका, अरे जिनं तुमच्यासाठी अख्ख्या जगाला सोडून आली ना, ती तुमची पत्नी, तिला सुद्धा तुम्ही नाराज नाही करायचं, तिच्यावरतीही प्रेम करायचं, तिलाही सांभाळून घ्यायचं. आणि जिनं तुमच्यासाठी ही अख्खी दुनिया सोडून तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम केलंय ना, ती तुमची आई, तिलाही नाराज नाही करायचं, तिच्यावरतीही प्रेम करायचं. कारण एकीनं आपल्याला या दुनियेत आणलं आणि एक आपल्यासाठी ही सारी दुनिया सोडून आली. अरे जिनं आपल्याला या दुनियेत आणलं तिचं नाव आई आहे, तिच्यावरतीही प्रेम करा, तिलाही नाराज करू नका. आणि जी आपल्यासाठी ही दुनिया सोडून आली ना, तिचं नाव पत्नी आहे, तिच्यावरतीही प्रेम करा, तिलाही नाराज करू नका. आई, तुमचा अधिकार फार श्रेष्ठ आहे, तुम्ही फार श्रीमंत आहे बाबा, तुमच्या इतका अधिकार कुणाचाच नाही. आपण ऐका कीर्तनाला आलेले दादा, कधी कधी असं असतं, तुमच्यासाठी बायको प्रश्न विचारती, ही साडी चांगली की ती साडी चांगली? या प्रश्नानं अजिबात गोंधळून नाही जायचं आणि तुला सगळेच रंग छान दिसतात असं ठोकून द्यायचं. तिने युट्यूबवरून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव, कारण ती जरी मागत नसली तरी रोज द्यायचा थोडा थोडा
भाव, तिचा भाऊ छान, तिची बहीण छान, तिची मैत्रीणही छान, हा मुद्दा बाबा तुम्हाला मान्यच करावा लागतो. याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय तरी काय असतो? माझ्या आईला माहेरचं जरी कोण काही बोललं तर बाबा त्या तुमच्याच नावानं बोट मोडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात. मी होते म्हणून टिकले, दुसरी असती तर कधीच गेले असते सोडून. असं जेव्हा बायको बोलते पडद्याच्या आडून, तेव्हा एक लांब श्वास घेत काहीच नाही करायचं. सगळे नवरे धरतात तसं मौन धरायचं. कारण तुम्ही जर बाबा काही बोलला तर ते भांडणाचं खप्पर तुमच्याच डोक्यावरती फोडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात. काढता की नाही आई? ऐका ऐका बाबा, तुम्हाला हसू येतं, ही झाली गंमत जम्मत, पण ऐका खरा अधिकार तिचा काय असतो. अरे माझी आई घरात असते म्हणून तुमचा संसार नीट चालतो रे दादा. ऐका, अरे घरामध्ये तुम्ही जर नसू द्या, तुमचा सगळा संसार सांभाळते ना ती माझी आई असते. अरे दिवस रात्र डोळ्यात जपते ती संसाराचं चित आणि ती घरात असते म्हणून तुमचा संसार असतो नीट. अरे टाका टाका करून शिवते जरी असेल फटका, टाका टाका करून शिवते जरी असेल फटका, आणि संसार कितीही वाकडा असू द्या तीच करते नेटका. सासू सासरे ननंदीर साऱ्यांनाच ठेवते जोडून, माहेर येते सोडून, परक घर घेते आपलं करून. तिचा अधिकार फार मोठा आहे बाबा. आई तुम्ही लय श्रेष्ठ म्हणजे लय श्रेष्ठ आहे, तुमच्या इतका अधिकार कुणाजवळ नाही. तुकोबाराई श्रेष्ठ होते, पण तुकोबारायांपेक्षा तुकोबारायांची पत्नी जिजाबाई श्रेष्ठ होती. कशी श्रेष्ठ होती? तुकोबारायांना पत्न्या किती? बायका बायका बायका. तुमचं झालंय का बाबा? लग्न झालंय का? काहीतरी रिॲक्शन द्या. आहे का गेले? तुम्ही आहे का गेले? गैरसमज नका बाबा करून घेऊ. जागे का झोपी गेले असं विचारते मी. जागे ना सगळे? हा, कशाला चिंता कराय? उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे असंच चालत आलंय ना असंच चालत राहणार आहे. काय चिंता करायची, काय काळजी करायची? आलो एक दिवस निश्चित तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. इथं कुणाचं काही सुद्धा चालणार नाही. किती माझं माझं म्हटलं तरी सगळं सोडून एक दिवस तरी तुम्हाला आम्हाला जायचंय. कारण मेल्यानंतर आयुष्यभर माणूस अट्टास करतो. बाबा तुम्हाला काय वाटतं? तुमच्या या देहाला घर असावं वाटतं की नाही? मोठं घर असावं, जमीन जुमला असावा, गाडी बंगला असावा. कुणाला वाटतं? देहाला वाटतं का आत्म्याला वाटतं? आत्म्याला वाटतं. पण आत्मा सुद्धा माणसासोबत बेईमानी करतो. आत्म्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या देहाला जिजवतो, जातो. पण ऐका, या आत्म्यासोबत, या देहासोबत आत्मा नाही जत, आत्मा सुद्धा आपल्या सोबत बेईमानी करतो. कसा आत्मा बेईमानी करतो तर ऐका. आत्मा कुडीच लागल भांडान, आत्मा कुडीच लागल भांडान, आत्मा कुडीच लागल भांडान, आत्मा कुडीच लागल भांडान. झाला बेईमान गेला देहाला सोडून, झाला बेईमान गेला देहाला सोडून. झाला बेईमान गेला देहाला सोडून, झाला बेईमान गेला देहाला सोडून. हा बसलेले टाळ्यासोबत पकवाजासोबत एक टाळी. ऐका रे बाबा, सगळं माझं माझं म्हणत राहतो. या या आत्म्यासाठी हा देह जिजवतो. गाडी माझी कुणाला वाटतं? आत्म्याला. घर माझं कुणाला वाटतं? आत्म्याला. सगळं शेतीवाडी सगळं मला असावं कुणाला वाटतं? या देहाला नाही, आत्म्याला वाटतं. पण ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, या आत्म्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा देह जिजवत राहतो. पण मरणाच्या वेळी कोणी कुणाचं नाही. आपण म्हणतो जमीन जुमला, गाडी बंगला माझं, पण ऐका रे माई बापांनो, काही सुद्धा आपलं नाही. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या आईंनो, माझ्या तायांनो, आपण सुगरण असू द्या हो सुगरण, तुम्ही सुगरण असू द्या आई, पण मरणाच्या वेळी तुमच्या कुटुंबातला, तुमच्या घरातला व्यक्ती उपाशी जातो. उपाशी काही खाऊन जात नाही. सुगरण असून तुमचा काही उपयोग होत नाही. पण तुम्ही म्हणता कुणाचा वाडा घर, कुणाच्या गाया म्हशे, कुणाचा वाडा घर, कुणाच्या गाया म्हशी, कुणाचा वाडा घर, कुणाच्या गाया म्हशे, कुणाचा वाडा घर, कुणाच्या गाया म्हशी. मरणाच्या वेळी आत्मा चालला उपाशे, मरणाच्या वेळी आत्मा चालला उपाशी. ए झाला बेईमान गेला देहाला सोडून, झाला बेईमान गेला
चालू असताना तसा हा देह मेल्यानंतर या आत्म्याचा सुद्धा प्रवास चालू असतो स्वर्गाच्या वाटे ना स्वर्गाच्या वाटे प्रवास चालू असतो. आज आपल्याला इथं बसलोय वरकुटे गावात तरी आपल्याला मसवडला जायचंय तर आपला रस्त्याने प्रवास चालू असतो की नाही तसं आपण मेल्यानंतर या देहाचा सुद्धा स्वर्गाच्या वाटेने प्रवास चालू असतो. काय चालू असतो प्रवास आणि प्रवास चालू असताना या आत्म्याचा यमराज सुद्धा विचारपूस करतो. काय करतो विचारपूस या देहाचं मोजमाप करतो. काय करतो मोजमाप. अरे कशाचं मोजमाप आहे ऐका रे माई बापांनो पाप आणि पुण्याचं मोजमाप आहे बाबा ऐका जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका. अरे ज्याचं पाप जास्त आहे ना त्याला नरकात जागा आहे आणि ज्याचं पुण्य जास्त आहे ना त्याला स्वर्गात जागा आहे. म्हणून पाप आणि पुण्याचं मोजमाप चालू असतं. आणि आत्म्याला यमराज विचारतो अरे बाबा एखादा भुकेलेला असेल त्याला 2 घास कधी खायला अन्न दिलं नाही. एखादा तहानलेला असेल त्याला पाणी प्यायला कधी दिलं नाही. अरे एखादा आंधळा असेल तर त्याला योग्य दिशा कधी दाखवली नाही. अरे ज्या देवानं जन्माला घातलं ना रे बाबा त्याच्या नावाची कधी एकादश धरली नाही. तू जीवनात येऊन काय कमवलं काय गमवलं. अरे स्वर्गाच्या वाटेने जात असताना यमराज सुद्धा या देहाची विचारपूस करतो. ऐका रे माय बाबांनो कशी विचारपूस करतो. स्वर्गाच्या वाटा यम करती विचारपूस 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 सांगात महाराज कधी केली एकादश केली एकादश कधी केली एकादश झाला बैमान गेला देहाला सोडून झाला बैमान गेला देहाला सोडून गेला देहाला सोडून हे झाला देवान गेला देहाला सोडून ऐका माय बापानो आत्मा सुद्धा आपल्या सोबत बैमानी करतो. आत्मा सुद्धा आपल्या या देहाला सोडून निघून जातो. मग कुणी कुणाचं नाही एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे मरावं लागणार आहे. मरणाच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. किती तुम्ही म्हणा माझंय 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 हा देह आपला नाहीच आहे. कुठे माझं मी कुठे मी दाखवता येणार नाही. म्हणून सगळ्यांनी देवाचं नामस्मरण करा. देवाजवळ जा देवाला माझं म्हणा. तुम्ही जीवनात नका जमीन जुमला गाडी बंगला कमवू फक्त आणि फक्त चांगली 4-2 माणुसकीची माणसं तर कमवता आली पाहिजेत. बाबा मेल्यानंतर पैसा कामी येतो का माणसं कामी येतात. बोला बोला ना. पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो. बसलेले पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो. ज्याच्या जवळ जास्त पैसा आहे तो सुखानं झोपी जातो का जात नाही. म्हणजे पैसा माणसाला सुख देत. मी तुमचीच लेक तुमचीच नात तुमचीच मुलगी तुमचीच बहीण आहे ना. पैसा माणसाला दुःख देतो ना. मग चला सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्याजवळ आणा आणा. तुम्हीच म्हणला की पैसा माणसाला दुःख देतो. ऐका माय बापानो अरे पैसा माणसाला दुःख देतो पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पैसा लागतो. पण तुमच्या घरामध्ये किती पैसा याला जास्त महत्व नाही. तुमच्या घरामध्ये किती लोक सुखी आहेत समाधानी आहेत याला जास्त महत्व आहे. आपल्याजवळ पैसा नसला तरी चालेल पण आपल्याजवळ माणुसकी असली. जमीन जुमला गाडी बंगला नसू दे आपल्याजवळ पण आपल्याजवळ माणुसकी निश्चित असली पाहिजे. पण ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापांना तुम्हाला माझं सांगणं असेल आपली मुलगी आपण नको त्या घरामध्ये देतो ना आपल्या मुलीचं वाटोळं करतो. आपल्या श्रीमंत कुटुंबामध्ये देण्यापेक्षा आपल्या मुलीला संस्कारी कुटुंब असणाऱ्या घरामध्ये द्या. तुमची मुलगी आनंदानं संसार करेल. आज आमची मुलगी नांदायला दुसऱ्याच्या घरामध्ये लावायच्या अगोदर आईबाप मुलाकडनं अपेक्षा ठेवतात. मुलाच्या घरच्यांकडनं अपेक्षा ठेवतात. मुलाला पगार चांगला असला पाहिजे. मुलाचा भला मोठा बंगला असला पाहिजे. त्याच्याजवळ 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी असली पाहिजे. 10-15 एकर त्याला जमीन जुमला असला पाहिजे. हा विचार मायबाप करतात. पण ऐका अरे आपली मुलगी देताना त्या मुलाचा पगाराचा आकडा आणि जमिनीचा तुकडा न पाहता तो मुलगा किती संस्कारी आहे आणि निर्व्यसनी आहे का हे पाहून द्या तर तुमची मुलगी सुखानं संसार तिथं करेल रे मायबापानो. हे बघून द्या. पण आजकाल आमच्या जवळ माणसाजवळ माणुसकी राहिली
सगळ्या माणसाला मीपणा झालाय, सगळ्या माणसांना गर्व झालाय. हा मी म्हणत नाही माणसाला गर्व असावा, मीपणा असावा, मी म्हणतच नाही. माणसाजवळ काही नसलं तरी चालेल, पण दोन गोष्टी असल्या पाहिजेत, ॲटिट्यूड आणि युगो असला पाहिजे. पण कुठं जिथं आपल्याला किंमत नाही तिथं कधीच जायचं नाही, आणि जिथं आपल्याला किंमत आहे ना तिथं अभिमानानं जायचं. कारण आपला स्वाभिमान घाण ठेवून कुणाजवळ जायचं? मी म्हणते निश्चित माणसाजवळ इगो आणि ॲटिट्यूड असलाच पाहिजे. कारण आपण प्रमाणापेक्षा जास्त एखाद्या माणसाला किंमत दिली ना तर तीच माणसं आपली गंमत करायला बघतात. म्हणून थोडा का होईना आपल्या स्वाभिमानासाठी माणसाजवळ इगो आणि ॲटिट्यूड असलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर आपल्याजवळ माणुसकी सुद्धा असली पाहिजे. बाबा माणसाजवळ माणुसकी राहिली नाही. आजकाल आम्हाला सगळं काही कळतं, पण आज आम्हाला माणसातली माणुसकी कळत नाही. दगडातला देव दिसायला लागला पण माणसातला माणूस आम्हाला दिसत नाही. कुठं चाललंय आमची माणुसकी? आज आम्हाला या डोळ्यानं दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहायला आवडत नाही. अरे आजकाल आम्ही जिवंत असलेल्या माणसाला आमच्या मनातल्या भावना कळत नाही, म्हणून 30 सेकंदाचं स्टेटस ठेवून कोणापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले स्टेटस पाहणारे सगळेच आपले शुभचिंतक असतात असं नाही. काही जण आपले स्टेटस पाहून आपलं शुभ होताना पाहून चिंतेत पडणारे सुद्धा असतात. अरे आपण नवीन घर घेतलं, नवीन गाडी घेतल्यानंतर दिखाव्यापुरते आपल्याला शुभेच्छा देतील, पण त्यांच्या ओठात काहीतरी वेगळं आणि त्यांच्या पोटात काहीतरी वेगळं, हे आपल्याला विसरून चालणार नाही. बाबा ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात ना त्या गोष्टी 4 लोकांपासून जरा लांबच ठेवा. ते लांब जर आपण ठेवलं ना तर आपण जीवन जगायला सुरुवात केली म्हणून समजायचं. बाबा त्याच्याशिवाय आपण जीवन जगू. लोकांना काय वाटतं? लोकांचा जास्त विचार करायचा नाही. म्हणून सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात ते आपली आई आणि आपला बाप. या जगाच्या पाठीवरती आईसारखं दैवत नाही आणि बापासारखं दैवत नाही रे मायबापानो. अरे ज्याला मायबाप कळाले ना त्याला जगाचा बाप भेटल्याशिवाय राहणार नाही रे. आपण सगळ्याला माझं म्हणतो, पण घरातल्या आईला आणि घरातल्या बापाला माझं म्हणत नाही. ऐका रे, कर्म हे कर्म असतं. कर्मा पुढं कुणाचा पैसा, मान, सन्मान, श्रीमंती चालत नाही. अरे देवानं स्वतःच्या आईला सुद्धा सोडलं नाही. अरे ज्या देवाला जिनं जन्माला घातलं ना तीच प्रभू श्रीरामचंद्राची आई कौशल्या मातेला सुद्धा जावं लागलं, आणि जिनं वनवासाला पाठवलं ना त्या कैकेयी मातेला सुद्धा जावं लागलं, राजा दशरथाला सुद्धा जावं लागलं, आणि जिनं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला जन्माला घातलं ना ती यशोदा माता आणि ती देवकी माता, त्या दोघींना सुद्धा जावं लागलं. आज त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या आईला त्या काळानं सोडलं नाही, प्रभू श्रीरामचंद्राच्या आईला त्या काळानं सोडलं नाही, तर आज या सुरेश दादांच्या, शिवाजी दादांच्या आणि त्या अलकाताईच्या आईला तरी तो देव सोडेल का? सोडणार नाही. काळा पुढं कुणाची आई सुद्धा काही सुद्धा काळाला कळत नाही. पण या जगाच्या पाठीवरती आईसारखं मोठं कुणीच नाही. सगळ्यात मोठी जर कोण असेल ना तर ती आपली आई आहे रे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे मोठं या जगाच्या पाठीवरती कुणीच नाही. आई आपल्या लेकरांना आशीर्वाद देत असते. आई लेकराच्या हिताचाच विचार करत असते. ती आई असते, ती माय असते, ती माऊली असते. आई निघून गेल्यानंतर 3 वर्षाचं लेकरू सुद्धा आईसोबत मरण्याची इच्छा निर्माण करतंय. म्हणजे त्या आईचं त्या लेकरावरती किती प्रेम असावं बाबा, किती प्रेम आईचं लेकरावरती. एक लहानसं लेकरू होतं, त्या बापाचा आणि मुलाचा आठवड्यातून फक्त बापाला रविवारी ऑफिसला सुट्टी असायची. रविवारी फक्त त्या बापाची आणि मुलाची भेट व्हायची. रोजचा नित्यनेम चालू असायचा. ती माय, ती माऊली उठायची, आपल्या पतीसाठी डबा करायची, स्वयंपाक करायची. आपला पती ऑफिसला गेला की मुलाला उठवायची, मुलाला स्नान घालायची, मुलाला मेकअप करायची, मुलाला शाळेमध्ये घेऊन जायची. रोजचा नित्यनेम चालू होता. अरे सकाळचा 8ला हा तिचा पती ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी 9 वाजता घरी यायचा. त्यावेळेस घरातलं 3 वर्षाचं
वर्षाचं लेकरू झोपी गेलेलं असायचं. एक दिवस झालं असं ते 3 वर्षाचं लेकरू घरात झोपलेलं होतं आणि तो पती उठला. पाहिलं तर काय, त्याची पत्नी सुद्धा तशीच झोपलेली होती. त्यानं बघितलं, तिच्याजवळ गेला आणि पाहिलं तर काय, आपली पत्नी, आपली बायको हे जग सोडून निघून गेली. अरे बिचारा गुडघे टेकून ढसा ढसा रडू लागला. त्यानं विचार केला, आजपर्यंत माझ्या खांद्याला खांदा लावून माझा संसार करणारी माझी पत्नी होती, माझी बायको होती, पण आज तीच माझी पत्नी हे जग सोडून निघून गेली. अरे त्याला काय समजेना, त्याला काय कळेना. अरे माझा आधार, माझा स्वाभिमान, माझा अभिमान, माझ्या कपाळाला तिच्या नावाला तिच्या कपाळाला कुंकू माझ्या नावाचं लावत होती, गळ्यामध्ये मणी मंगलसूत्र माझ्या नावाचं घालत होती, पायामध्ये पंजन माझ्या नावाचं घालत होती. आज तीच माझी पत्नी, आज तोच माझा आधार, आज तीच माझी बायको हे जग सोडून निघून गेली. बाबा तो रडतोय, त्याला कळतंय की आज आपल्या घरातली लक्ष्मी गेली. बिचारा रडतोय, त्याला काही समजेना, त्याला काही कळेना. सगळ्या नातेवाईकांना कॉल केला, सगळ्यांना बोलवून घेतलं. सगळेजण आले आणि सगळेजण आल्यानंतर घरात सगळेजण रडतायत. रडलेला आवाज घरात 3 वर्षाचं लेकरू आहे बाबा, 3 वर्षाचं मूल आहे. त्या 3 वर्षाच्या लेकराच्या कानावरती रडलेला आवाज जातोय. 3 वर्षाचं लेकरू रडतंय, 3 वर्षाच्या लेकराच्या कानावरती आवाज गेला आणि रडलेल्या लेकरानं पाहिलं, आवाज गेलेला रडलेला लेकरानं ऐकला. लेकरू उठून उभा राहिलं. पाहता तर काय, लेकराला सगळे नातेवाईक आलेले दिसतायत. आई विचार करा, आपल्या मुलीचा मुलगा लहान असू द्या, तुम्ही आजी आहे, तुम्ही बाबा आहे, तुम्ही मामा आहे, काका आहे, सगळेजण आपण जर गेलो तर 3-4 वर्षाच्या लेकराला किती आनंद होतो. तो मुलाला आनंद झाला. मुलगा म्हणतोय, आजी आले, आजोबा आले, काका आले, काकी आले, मामा आले, आत्या आले, मावशी आले, दादा आले, हे सगळे नातेवाईक त्या 3 वर्षाच्या लेकरानं पाहिले. आनंद झालाय बाबा त्या 3 वर्षाच्या लेकराला. पण समोरच पाहतोय तर काय, त्याची माय, त्याची आई झोपलेले आहे. ते 3 वर्षाचं लेकरू आईच्या देहाजवळ जातंय. आईचा देह बेडवरती झोपवलेला आहे. आईच्या देहाला मिठी मारतोय, आईच्या गालाचे पापे घेतोय आणि आई उठ ना ग माय, उठ ना ग आई म्हणून ते 3 वर्षाचं लेकरू आईला विनंती करतंय. हो, पण ते 3 वर्षाचं लेकरू आईला म्हणत होतं, ए माय उठ ना ग माय, उठ ना ग आई. 3 वर्षाचं लेकरू सांगतंय हो त्या आईला उठायला. पण बाबा ती 3 वर्षाचं लेकरू आईला उठ उठ म्हणत होतं, तरी सुद्धा ती आई काय उठायला तयार नव्हती. 4-5 माय मावल्या पुढं आल्या. त्या माईचा, त्या मातेचा, त्या स्त्रीचा देह उचलला, स्नान घालण्यासाठी समोर नेला. मुलाला त्या मावशीनं उदराशी धरलेलं आणि ती मावशी सांगत होती, अरे दादा मी तुझी मावशी आहे का नाही. मावशी आई सारखी असते. ऐका कीर्तनाला आलेल्या आई नो, मावशी आई सारखी आहे म्हणू शकते. तुम्ही बहिणीच्या मुलावरती प्रेम करू शकता, पण कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला मुलबाळ होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी तुम्हाला मुलबाळ होईल ना, भावाच्या आणि बहिणीच्या मुलावरचं प्रेम माया कमी होईल. तो मुलगा जातोय आणि सांगतोय, मामी, आजी, आत्या ऐक ना ग, नको ना माझ्यावरती अन्याय अत्याचार करू. रोज जशी माझी आई उठते ना आणि मला स्नान घालते ना, तशी आजही माझी आई उठल आणि मला स्नान घालेल. ते 3 वर्षाचं लेकरू सांगतंय हो, पण त्याचं कोणी ऐकायला तयार नाही. तिला स्नान घातलं, शृंगार केला, देह सरणावरती ठेवला. लेकरू परत परत जातंय, आईच्या गालाचे पापे घेतय, आईला मिठी मारतय. ए माय, ए आई उठ ना गाई म्हणून ते 3 वर्षाचं लेकरू रडतंय हो, पण तीच आई उठायला तयार नाही. 3 वर्षाच्या लेकरानं मडकं हातामध्ये घेतलंय. 3 वर्षाचं लेकरू बापाचा आधार घेत घेत मशानभूमीमध्ये गेलंय. 3 वर्षाच्या लेकराच्या हातनं त्या माईच्या, त्या माऊलीच्या, त्या आईच्या देहाला अंतविधी दिलाय. अंतविधी झाला आणि ते अग्नी दिलेलं दृश्य 3 वर्षाच्या लेकरानं पाहिलं. लेकरू बेशुद्ध पडलं, आजारी पडलं. लेकराला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. दशक्रिया विधी झाली, 13वा झाला आणि त्यावेळेस बाप मुलाला हॉस्पिटलमध्ये न्यायला आला. बापाला पाहिले बरोबर मुलगा बापाजवळ जातोय आणि सांगतोय, बाबा बाबा सांगा ना हो बाबा, माझी आई कुठे गेली हो बाबा. बाबा साधा मला ताप जरी आला ना, रात्र रात्र माझी माय, माझी आई माझ्या उशाशी बसायची, गार पाण्याची कापडं घ्यायची, माझ्या अंगावरती फिरवायची, मला गोळ्या आणून द्यायची, मला बिस्किट आणून द्यायची, मला चहा आणून द्यायची. बाबा गेले 15 दिवस झालं मी एवढा आजारी आहे हो बाबा. बाबा मी ऍडमिट आहे हो बाबा, पण आजही आई यायला तयार नाही हो बाबा.
बाबा सांगा ना हो बाबा, माझी आई कुठं गेली? ते 3 वर्षाचं लेकरू विचारतंय, 3 वर्षाचं लेकरू बापाला विचारतंय. बापाला काय कळेना, बापाला काय समजेना, काय मुलाला उत्तर द्यावं. बाप म्हणतोय बाळा तुझी आई ना देवा घरी गेली. बाबा आई देवा घरी गेली, आई जवळ कॉल असेल, आईला कॉल करा ना हो बाबा. तो बाप सांगतोय या मुलाला जर नाही ना आपण दुसरी आई आणून दिली तर मुलगा जगू शकणार नाही. मुलगा म्हणतोय बाबा दररोज हॉटेलचं खाऊन माझं पोट नाही हो भरत बाबा. बाबा मला माझ्या आईच्या हातची भाजी आणि चपातीच गोड लागती. ऐका कीर्तनाला आलेल्या माय माऊल्या, अरे ह्या आरती ताई कीर्तनाला जाते ना, पंचपक्वानाचं ताट मला जेवायला असतं हो माय बापांनो. पण नाही हो नाही, जे पंचपक्वानाच्या ताटात माझं पोट भरत नाही ना, त्या घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातच्या चपाती आणि भाजीनंच माझं पोट भरतं. त्या लेकरालाही तसंच व्हायचं. ते लेकरू विचार करताय बाबा माझी आई कुठे गेली सांगा ना हो बाबा. बाबा माझी आई गेली ना बाबा, म्हणून मला करमत नाही हो बाबा. आज या लेकरांना त्या आईच्या पोटाजवळ जावं आणि ये ना माझी आई म्हणावं. आज यांची आई सोडून यांना निघून गेली, आज यांना ही करमत नसेल. या लेकरांनी म्हणावं कुठे गेली माझी आई, मला करमत नाही. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग. बाळाई आई ग, आई ग, आई ग. चुकलं तुझं बाळाई, रक्तदाई दाई आई, रक्तदाई दाई. हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग. ए ना माझे आई, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई. हे किती गहार झाला आई सांगू मी कोणाला, हे सांगू मी कुणाला, आई सांगू मी कुणाला. सावली निघून गेली वा, वा. पडलो मी उन्हाला. हे सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली आई ग, आई. हे ना माझे आई ग, 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 आई. ऐका ते लेकरू म्हणता ये ना माझे आई, ये ना माय, ये ना आई. पण त्या लेकराची ती आई आवाज ऐकायला तयार नव्हती बाबा. त्या लेकराचं आई ऐकत नव्हती. म्हणून त्या बापानं दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्याबरोबर सांगितलं तुला जर वाटत असेल ना माझ्या मेलेल्या पत्नीच्या आत्म्याला शांती मिळावी तर या माझ्या लेकराचा तुला चांगला सांभाळ करावा लागेल, तुला चांगला सांभाळ करावा लागेल. म्हटल्याबरोबर तिनं जोपर्यंत हिला मुलबाळ होत नाही तोपर्यंत त्याचा सांभाळ केला. पण ज्या दिवशी हिला लेकरू झालं ना त्या दिवशी त्या लेकराचा छळ चालू झाला. लेकराला सगळी कामं करायला लावायला लागली, सगळी कामं ते लेकरू करायचं. एक दिवस तिला तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं, तिनं ती साडी दिली आणि सांगितलं सोनिया ही माझी साडी घे, माझ्या साडीला प्रेस कर, इस्त्री कर. ती म्हटला आई मी अजून लहान आहे, माझे हात नाजूक आहेत, तू इस्त्री खूप जड असते, माझ्या नाजूक हाताला पेलत नाही. ती माऊली म्हटली मूर्खा तुला फक्त भोजन करायला येतं का? त्या लेकरानं जड अंतकरणानं ती इस्त्री घेतली आणि लागलं इस्त्री करायला. इस्त्री करता करता इस्त्री साडीवरती पळाली, इस्त्री जळाली, जळालेला वास त्या नाकापर्यंत गेला. किचन घरामध्ये चपात्या करत होती, बेलना हातामध्ये होतं. राग आला, धावत धावत आली, ती जळालेली साडी पाहिली, लेकराला एवढं मारलं. अरे मारूनच शांत नाही बसली. ती लाल बुंद झालेली इस्त्री उचलली त्या लेकराच्या पाठीवरती ठेवली. अरे यातनांचा जाळ झाला. त्या लेकरू पळत देवाजवळ जातंय, देवासमोर मस्तक आपटतंय आणि देवाला सांगतंय देवा कसं रे तुला जगाचा बाप म्हणावं, कसं रे जगाचा न्याय करतो म्हणावं. तुला म्हटलं जातं जगाचा बाप आहे, जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे. अरे ही सगळी सत्ता तुझ्या सत्तेशिवाय चालत नाही रे देवा, तुझ्या
असत्यशिवार झाडाचं पानही हलत नाही रे. तुझी असत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी असत्य. मग तेव्हा सांग ना रे देवा, चुकला रे देवा तू. जसं माणूस कर्म करतो तसं भोग हे माणसाला भोगावे लागतात. पण देवा काय माझं कर्म चुकलं, काय तुम्हाला न्याय मिळून दिला. माझी माय माऊली मला सोडून निघून गेली ना, त्याच वेळेस तुम्हालाही न्यायला पाहिजे होतं. अरे 3 वर्षाचं लेकरू आई मेल्यानंतर आईसोबत मरणाची इच्छा निर्माण करते. काय त्या आईचं लेकरावरती प्रेम असावं बाबा. आई लेकराला फार प्रेम करत असते. पुंडलिकानं आईच्या कंबरट्यामध्ये लाद घातली आणि पुंडलिकानं लाद घातल्याबरोबर आई दारामध्ये पडली. पुंडलिकाचा बाप धावत आला आणि सांगतोय, चल ग चल, आपला पुंडलिक आता आपला राहिला नाही. तुझ्या पोरानं तुझ्या कंबरट्यात लाद घातली. पत्नी सांगते, मालक ऐका ना, आपलेच दातन आपलेच ओठ. आपल्या लेकरानं, आपल्या बाळानं, आपल्या पुंडलिकानं आपल्याला लात घातली म्हणून त्याला घराबाहेर काढायचं का ना, आपण सोडून जायचं का. त्यावेळेस पुंडलिकाचा बाप म्हणतोय, असं म्हणतात या जगाच्या पाठीवरती आईच्या प्रेमाला लाज नसते. अगं तुझ्या पोरानं तुला लात घातली तरी सुद्धा तू म्हणते आपलेच दातन आपलेच ओठ. अरे आईच्या प्रेमाला खरंच लाज नसते बाबा. आईला लात जरी घातली ना तरी बदल्यात आई आशीर्वादच देते. ती आई असते. आईला कितीही त्रास द्या, आईला कितीही बोला, आईला कितीही शिव्या द्या, आईला लाज जरी घातली ना तरी आई बदल्यात आशीर्वाद देते ना. आई आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करते. अभंगाच्या पहिल्या लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित. हुआ है माऊली, माऊलीचे चित रे. हुआ है माऊली, आहे माऊलीचे चित्त. आई लेकराच्याच हिताचा विचार करते. ती आई असते, ती माय असते, ती माऊली असते. आईला कितीही त्रास द्या, आईला कितीही काही बोला, आई बदल्यात आपल्याला आशीर्वाद देते की नाही बाबा. आई ती आई असते. आईला लेकराच्या हिताच्या किती गरज. आई आणि तुमचा बाप आहे ना माहेरात, तोपर्यंत तुमचं माहेर पण आहे. ज्या दिवशी आई बाप जातील ना त्या दिवशी माहेरात आपल्याला कोणीच किंमत देत नाही. माहेरात आपल्याला कोणीच जवळ घेत नाही. कितीही भाऊजाई माझा म्हणा, कितीही भाऊ माझा म्हणा, पण आई बाप असताना जी माया प्रेम असते ते आई बाप निघून गेल्यानंतर माहेरात तुम्हाला माया प्रेम नसते. विचार करा, आज ही आई गेले ना, या माने परिवाराची ही सुभद्रा आई गेली असेल, या आईचा जीव वर खाली होत असेल. ती अलकाताई दीपावलीच्या रक्षाबंधनच्या सणाला यायची म्हटलं ना तर त्या शिवाजी दादांना, त्या सुरेश दादांना ती माय, ती माऊली ती सांगत असेल, अरे तुझी ताईडी येईल रे रक्षाबंधनच्या दीपावलीच्या सणाला. सुनंना सांगत असेल, माझ्या ताईडीला हे जेवायला करा, माझ्या ताईडीला ते जेवायला करा म्हणत असेल का ना ती आई. आईला फार आपल्या लेकराबद्दल कळवळ असतो, लेकराबद्दल प्रीत असते, लेकराबद्दल प्रेम असतं. पण आज हीच अलकाताई या माहेरात आली तर माहेरात तिला तिची आई दिसणार नाही. आज या लेकरांना त्यांची आई दिसणार नाही. कधी तरी बाबा या परिवारातनं ठेवलंय ना आरतीताईचं कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून, तुमच्या आरतीताईनं तुम्हाला सांगितलं म्हणून कधीतरी या संसाररूपी मार्गातून वेळ काढून कुठं जायचं? पंढरपूरला. कुठं जायचं? जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका. काय कीर्तन ऐकलं नाही ऐकलं याचं मला काही घेणं देणं नाही, पण कीर्तनात एवढं मात्र निश्चित माझं जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका. या संसाररूपी मार्गातून वेळ काढून कुठं जायचं? पंढरपूरला जायचा. पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं चंद्रभागा आहे. कोणती नदी आहे? चंद्रभागा. चंद्रभागामध्ये स्नान करायचं. आजपर्यंत या आईनं तुम्हाला स्नान घातले असतील
पण आज गेल्यानंतर या आईचं स्नान तुम्हाला मिळणार नाही. आजही या आईचं स्नान तुम्हाला मिळावं असं जर वाटत असेल ना, तर त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, तिथून वरती यायचं. वरती आल्यानंतर कुणाचं मंदिर आहे? कुठल्या भक्ताचं? पुंडलिकाचं. पुंडलिकानं काय केलं जगाच्या बापाला? ऐसा कैसा रे तू दिट्ट मागे फिर काविली विट. त्या विटेवरती जगाच्या बापाला पुंडलिकानं काय केलं? उभा केलं. किती? 28 युग विटेवरती उभा केलंय. त्या पुंडलिकानं आपल्याला जगाच्या बापाला तिथं पंढरपूरमध्ये आणून उभा केलंय. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं. ऐका, कधीतरी जाताना पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं. त्या पुंडलिकानं जगाच्या बापाला तिथं उभा केलंय. कधीतरी विचार करा, पुंडलिकाचा इतिहास बघा, पुंडलिकाचं चरित्र बघा. पुंडलिकानं माय बापाला त्रास दिले. अरे 70 वर्षाची आई झाली पुंडलिकाची, 80 वर्षाचा बाप झाला पुंडलिकाचा. अरे पत्नी घरामध्ये आली, एवढी रूपवान देखणी गोरी गोमटी पुंडलिकाची पत्नी होती. तिच्या सौंदर्याला पुंडलिक भुलला. पत्नी जर भांडे घासायला गेली तर पुंडलिक भांडे घासायला जायचा. पत्नी जर कपडे धुवायला गेली तर पुंडलिक कपडे धुवायला जायचा. पण आईचा अंतःकरण होता. आईच्या अंतःकरणाला गरज पडायची, आईच्या काळजाला गरज पडायची. एक दिवस त्या आईनं सुनेला बोलवून घेतलं आणि सांगितलं, सुनबाई, माझ्या बाळानं, माझ्या पुंडलिकानं भोजन केलेलं कधी ताटही उचललं नाही, आणि आज तू माझ्या लेकराला सगळी कामं करायला लावते. असा राग आला, आणि राग आला म्हणून सुनेला बोलली. म्हणून सुनेनं धावत धावत पुंडलिकाजवळ जावं. पुंडलिकाजवळ जाते आणि पुंडलिकाजवळ सांगते, पुंडलिकाला सांगते, मालक, एकतर या घरामध्ये तुमची आई तरी राहील, नाहीतर मी तरी राहील. तुमची आई तरी राहील, नाहीतर मी तर राहील. असं सांगितल्याबरोबर पुंडलिकाला राग आला, धावत धावत आला. ऐका रे माझ्या माय बापानो, अरे 70 वर्षाचं वय आहे रे पुंडलिकाच्या आईचं. 70 वर्षाची माय, 70 वर्षाची आई पुंडलिकाची काठी घेऊन दारामध्ये उभी आहे, आणि 70 वर्षाच्या आईच्या कंबरट्यामध्ये पुंडलिकानं लाद घातली रे. 70 वर्षाची माय, 70 वर्षाची आई दारामध्ये पडली. 80 वर्षाचा म्हातारा बापही काठी टेकवत येतोय, आणि 80 वर्षाचा म्हातारा बाप म्हणतोय, अरे पुंडलिका, तुला दया नाही का रे आली? अरे 9 महिने 9 दिवस तिनं तुला उदरात वाढवलंय रे, साठवलंय रे, रक्ताचं दूध करून पाजलंय रे, हाडाची काढ केलीत रे, नेत्राचा दिवा केलाय रे, तर हाताचा पाळणा केलाय रे. आणि बाळा, 70 वर्षाचं वय आहे रे तुझ्या आईचं, आणि त्या 70 वर्षाच्या आईच्या कंबरट्यामध्ये लाद घालतो. बाप ही उलट बोलतोय म्हणून 80 वर्षाच्या बापाच्या ही कंबरट्यामध्ये लाद घातली, आणि म्हाताऱ्या आई बापाच्या घरामध्ये गेला. कपड्याचं गाठोडं बांधलं, आई बापाला दिलं, सांगितलं, आई बाबा, जा आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं व्हा. पुंडलिकाचा बाप सांगतोय, पुंडलिका, अरे 70 वर्षाचं वय आहे रे तुझ्या आईचं, 80 वर्षाचं वय आहे रे माझं. सगळं कष्ट तुझ्यासाठी केलं, आता शरीर थकलं, कोण आम्हाला आधार देईल, कोण आम्हाला जवळ घेईल रे पुंडलिका, सांगणार आहे. पुंडलिक म्हणतोय, ते काही माहित नाही. आई बापानं ते कपड्याचं गाठोडं घेतलं, मजल दर मजल करत काशी तीर्थावरती आले, आणि काशी तीर्थावरती काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, समोर येऊन बसलेत. अरे भीक मागतायत पुंडलिकाचे माई बाप. या काशी तीर्थावरती जरा कदर कराडे थोडी, कुणी द्या हो पैसा, कुणी द्या हो भाकरी. भीक मागतायत रे पुंडलिकाचे माय बाप. 6 महिन्याचा काळ निघून गेला बाबा. आई बापाची दृष्टी गेली, दिसेन असं झालं. पण 6 महिने पुंडलिकाला आईच्या हातचं भोजन नाही मिळालं. अरे पत्नीनं सांगावं, स्वामी मालक ऐका ना, घराचं रक्षण कुत्रा करतोय म्हणून दररोज कुत्र्याला 2 भाकरी करून घालतो. जा ना, आई बापाला शोधून आणा. आई बाप घराचं रक्षण करतील, कुत्र्याच्या ऐवजी 2 भाकरी आई बापाला करून घालू. पुंडलिकाला कळालं, जगात आई बापासारखं दैवत नाही रे. पुंडलिक आई बापाच्या शोधामध्ये निघाला. एका अरण्यामध्ये, जंगलामध्ये आला, आणि पाहतोय तर काय, एका ऋषींचा आश्रम त्याला दिसलं. त्या ऋषींनं आई रोग अवस्थेमध्ये, आईची अवस्था एवढी वाईट आहे तरीही ते ऋषी आईची सेवा करत होते. पुंडलिकाला कळालं, हा ऋषी आहे, साधू आहे, महात्मा आहे, तरी आईची एवढी सेवा करतोय. पण मीच माझ्या जन्मदात्या आईला आणि बापाला लाद घालून घराबाहेर काढलं. त्या स्वामींना कुणीतरी पापी आल्याचा भास झाला. त्या ऋषींना आवाज दिला, ए पाप्या, ए नराधमा, ए मूर्खा, अरे ज्या माईनं, ज्या बापानं तुला एवढं सांभाळ, लहानाचं मोठं केलं, जन्माला घातलं, त्याच आई बापाच्या कंबरट्यामध्ये लाद घातली, आणि त्याच आई बापाला घराबाहेर काढलं. तुझ्यासारख्या पाप्याला माझ्या जवळ येण्याचा अधिकार नाही, असं सांगितल्याबरोबर पुंडलिक मजल दर मजल करत आई बापाच्या शोधामध्ये निघालाय. त्याला कळालंय, माई बापानो, अरे जगात आई बापासारखं दैवत
नाही. तुम्ही काशी करा, मथुरा करा, द्वारका करा, तीर्थयात्रा करा, पण जगात आई बापा सारखं दैवत नाही रे. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. हे जगात देव नाही आई बापा सारखा. 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 हे जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. बसलेले वजवट टाळी. ऐका, जगात आई बापा सारखं दैवत नाही रे आई बापाने. पुंडलिकाला कळालाय, आई बापाच्या शोधामध्ये निघालाय. पुंडलिकाला कळतंय 6 महिने आईच्या हातचं खात होतो, पण जी पत्नीच्या हातचं खात होतो, पण जी पत्नीच्या हाताला चव होती ना, ती आईच्या हाताची चव पत्नीच्या हाताला नव्हती. पुंडलिकाला कळालं. ऐका, कीर्तनाला आलेल्या आई बापानं नाही हो नाही, आई बापालाच वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकरा बाळांना मिळावं. आई बापाच्या व्यतिरिक्त आपल्या सुखाचा विचार या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करत नाही. ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या आईंनो, किती तुम्ही श्रेष्ठ आहे. आई असल्यानंतर आपण किती श्रीमंत आहे. तुम्हाला जगाची आई काय सांगू, मी तुम्हाला माझीच आई सांगते. आजही बाबा मी कीर्तनावरून 3-4 वाजता जरी घरी गेले ना, तरी गाडीचा आवाज ऐकल्या ऐकल्या एका मिनिटात रात्रीच्या 3-4 वाजता दार उघडून उभी असते ती माझी आई असते हो. माझ्या जीवनातला एक प्रसंग मला आठवतो आणि मरेपर्यंत कायम तो माझ्या लक्षात राहील बाबा. असंच एक दिवशी आम्ही पहाटेचं 4 वाजता कीर्तन करून घरी गेलो. दिवाळीचा सण होता. माझी माझी आई माहेरी गेली होती. माझ्यापेक्षा एक लहान बहीण आणि लहान भाऊ घरामध्ये झोपलेली होती. मी रात्रीच्या पहाटेच्या 4 वाजता कीर्तन करून घरी आले. मी आणि माझे बाबा गाडीत उतरून दाराजवळ गेलो, पण त्या दोन्ही भावंडांनी दार नाही उघडलं. लहान बहिणीनं लहान भावानी दार नाही उघडलं. माझ्या डोळ्यातून आसू आले आणि मला कळालं, काय ग म्हणे आरती ताई, बघ ना ग ताई, कीर्तन करून रात्रीच्या 3-4 वाजता जरी आले ना ग ताई, गाडीचा आवाज ऐकल्या ऐकल्या एका मिनिटात दार उघडून उभी असते ती तुझी आई असते ग ताई. पण बघ ना ग ताई, आज गेले 1 तास झालं, 2 तास झालं, तुझ्या दारात भिकाऱ्यासारखं उभं राहावं लागतंय. त्यावेळेस मला कळालं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे आरती ताई, तू किती हे आई बापाची सेवा करो म्हणून सांगितलं, पण तुझ्या घरात जर तुझी विठ्ठलासारखी आई बाप नसतील ना, तर तुझ्या दारात तू भिकारी आहे ग. त्यावेळेस मला कळालं. ऐका, माझी माऊली आई कधीच कीर्तनाला येत नाही. जवळच्या भागात जर कुठे कीर्तन असलं आणि माझी माय जर कीर्तनाला बसली ना, तर लोक म्हणतात, ती बघा ती आरती ताईची आई बसलेले. माझ्या आईचं काही सुपावानी मोठं होतं बाबा. ऐका रे, कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, कधीतरी त्या म्हातारी आई जवळ जा रे, बोला रे तिला 2-3 शब्द. आज आम्ही आमच्या आईवर बोलायला तयार नाही. आईला बोला, आईला विचार, आई बरं वाटतं का, आई जेवली का. कधीतरी न मागता बघता आणि फक्त 100 रुपयाची नोट आईच्या हातात द्यायची. किती रुपयाची? 100 रुपयाची. अरे मागितल्यावरती दिले जाते ना बाबा, त्याला भीक म्हणतात रे. न मागता 100 रुपयाची नोट आईच्या हातात द्या, त्या आईचं काही सुपावानी मोठं होईल आणि आई अख्ख्या गावात जाईल आणि अख्ख्या गावाला ओरडू ओरडू सांगेल, अरे माझ्या ताईनं माझ्या दादानी मला न मागता पैसे दिले रे. एवढा आनंद त्या माई बापाला वाटतो. म्हणून पुंडलिकाला कळालं, पुंडलिक आई बापाच्या शोधात आला आणि काशी तीर्थावरती पुंडलिकाचे माई बाप भीक मागतायत रे. अरे दया करा रे, दया करा, या भुकेलेला कुणीतरी खायला द्या रे, या तहानलेल्याला कुणीतरी पाणी प्यायला द्या रे. पुंडलिकाला कळालं. पुंडलिकानं माई बापाला खांद्यावरती उचलून घेतलं आणि आई बापाला घेऊन अरण्यात आला. आई बापाची सेवा केली आणि सेवा करून तिथं जगाचा बाप भेटायला आला. भेटायला आलेल्या जगाच्या बापाला पुंडलिकानं विटेवरती उभा केलं. ते पंढरपूर तिथं उभा राहिलं. कोणाच्या जोरावरती? पुंडलिकाच्या आई बापाच्या सेवेच्या जोरावरती. म्हणून जगात आई बापासारखं दैवत नाही. काशी केली, मथुरा केली,
केली मथुरा केली केली द्वारका हे जगात देव नाही आई बापा सारखा जगात देव नाही आई बापा सारखा जगात देव नाही जगात देव नाही बापा सारखा ऐका जगात आई बापासारखं दैवत नाही. त्या आई बापाची सेवा करा. आई बापाला माझं म्हणा. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं पुंडलिकाच्या माता पित्यांचं 11 रुद्र मारुतींचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणाला भूक लागलेली असते, कुणाला तहान लागलेली असते. गेले 1 वर्ष झालं या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराची माय, या परिवाराची आई निघून गेली. कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी सुभद्रा उत्तम माने ही आई सोडून निघून गेली. गेले 1 वर्ष झालं. काय मासिक ना, महिन्याला मासिक 1 पाहुणी जेवू घालायची. नैवेद्याचं ताट त्या आईच्या फोटोजवळ ठेवताय. तांब्या पाण्याचा भरून आईच्या फोटोजवळ ठेवताय. पण ती आई त्या तांब्यातला 1 घोट तरी पाणी पिली का? त्या ताटातला 1 घास तरी तिनं खाल्लाय का? खाल्लाय का बाबा? वर्षाला मासिक महिन्याला जेवू घालतो, पण तिनं पाणी पिली नाही, काही खाल्लं नाही. गेले 1 वर्ष झालं तिनं काही खाल्लं नाही, पाणी पिली नाही. पण आज जर या परिवारातल्या त्यांच्या सदस्यांना तिला आईला गेलेल्या काहीतरी खाऊ घालावं वाटत असेल, पाणी पाजावं वाटत असेल ना, तर काय करायचं? अरे समोर बरेच भिकारी बसलेले असतात. समोर भजे वडापाव काहीतरी दिसतील ते घ्यायचं आणि एखादा भुकेलेला असेल त्याला खायला घालायचं. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची माने परिवाराची आई आहे ना, त्या आईपर्यंत ते अन्न पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अनेक महिन्याला पाण्याचा तांब्या त्या आईच्या पोटाजवळ भरून ठेवला, पण 1 वर्ष झालं आई त्या पाण्यातला तांब्यातला 1 घोट सुद्धा पाणी पिली नसेल. पण आज जर खऱ्या अर्थानं त्या आईनं पाणी प्यावं असं जर वाटत असेल ना, एखादी बिस्लरीची पाण्याची बाटली घ्यायची आणि एखाद्या तहानलेल्या भिकाऱ्याला पाणी पाजायचं. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची माने परिवाराची आई आहे ना, त्या आईपर्यंत ते पाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं एका जागेवरती जिवंतपणी 14 माणसं समाधिस्थ झालेत. ती नामदेव पायरी, त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं गरुड स्तंभ लागतो. आजपर्यंत त्या आईला मिठ्या बऱ्याच मारल्या असतील तुम्ही, पण आज ही गेलेली आई आहे ना, त्या आईची मिठी त्या लेकरांना, त्या नातवंडांना, त्या आजीची मिठी, त्या सुनांना, त्या सासूची मिठी मिळणार नाही. आजही या स्वर्गात गेलेल्या आईची मिठी तुम्हाला पाहिजे असेल ना, तर त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारायची. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची आई आहे ना, त्या आईची मिठी त्या गरुड स्तंभामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं जगाचा बाप तिथं उभा आहे. जगाच्या बापाकडे बघायचं. यांचा बापही यांना सोडून निघून गेला आणि यांची आईही यांना सोडून निघून गेली. त्यांनी जगाच्या बापाकडे बघायचं आणि गेलेल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. जगाच्या आईकडे बघायचं आणि गेलेल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. आणि त्याच जगाच्या बापामध्ये आणि त्याच जगाच्या आईमध्ये तुम्हाला तुमचे माईबाप दिसल्याशिवाय राहणार नाही. व तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे बसलेले. त्या गेलेल्या आईसाठी गेलेल्या बापासाठी आणि या परिवाराला सुख समाधान मिळावं याच्यासाठी सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं आणि 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं त्या जगाच्या आईचं जगाच्या बापाचं भजन सर्वांनी दोन्ही हात वरती मरावं लागतं. देवाला सुद्धा मरावं लागतं. मरण हे मरण असतं. मरणापुढं कुणाचं काही चालत नाही. पण माणसाचा शेवट गोड व्हावा असं माणसाला वाटतं की नाही. आपल्या भाग्यात आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. विचार करा, बैल शर्यतीत कितीही चांगला पळाला, बैल शर्यतीत कितीही चांगला पळाला तर त्या बैलाच्या नशिबात, बैलाच्या भाग्यात चाबुकाचा मार हा आहेच. झाडानं कितीही गोड फळं दिली तरी त्या झाडाच्या भाग्यात, झाडाच्या नशिबात दगडाचा मार हा आहेच. तसं खऱ्या माणसानं कितीही खरं बोलण्याचा प्रयत्न केला, कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर त्या खरं वागणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये त्रास आणि संकट, धोका हा आहेच. कारण इथं खऱ्याला धोका आणि खोट्याला मोका निश्चित आहे. हे जगाचा नियम आहे बाबा. इथं आपलं काही सुद्धा चालत नाही. मग चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा. परिवारातला व्यक्ती निघून गेल्यानंतर परिवारातल्या सदस्यांनी 4 दान करायचे. कोणकोणते? अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान. आता काकांनी जो विधी केला तो कोणता विधी झाला? पिंडदान विधी झाला. आता कीर्तन म्हणजेच काय आहे? कीर्तन म्हणजे ज्ञानदान आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना भोजन आहे म्हणजे महाप्रसाद आहे, अन्नदान आहे. आणि पाहुण्याने आणलेला पोशाख म्हणजे वस्त्रदान आहे. आज या सुरेश दादांनी, शिवाजी दादांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त दोन्ही मुलांनी वस्त्रदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, पिंडदान केलं. निश्चित आईच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण हे आत्ताच नाही चालू आलं, पूर्वीपासून चालू आलंय.
तुम्ही गेलेल्या व्यक्तीच्या ऋणातून मुक्त नाही झाला तर मागच्या पिढीला सुख समाधान मिळत. काही जण म्हणतात तुमच्या घरात पैशाला पैसा टिकत नाही, तुमच्या घरात सुख समाधान नांदत नाही, सासू सुनाचं पटत नाही. अरे तुम्ही गेलेल्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळवून दिला नसेल तर तुमच्या घरात कसं सुख समाधान मिळणार आहे? मग हे सगळं केल्यानंतर घर सुखानं समाधानानं नांदत असतं. मग खऱ्या अर्थानं हे सगळं करायचं असतं. मग आई निघून गेल्यानंतर आपल्याला म्हणावं लागतं, कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी गेली, संकट मजला आले असता पत्राला धरून नेली. सोडून गेली तुझ्या या लडक्याला, सोडून गेली तुझ्या या लडक्याला. कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. होय का? आज या परिवाराला सोडून ती आई निघून गेली. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी फोटो समोर येऊन असायचे. त्यांची दोन्ही मुलं असतील, सुरेश दादा असेल, शिवाजी दादा असतील, अक्का ताई असेल, या सगळ्यांनी फोटो समोर येऊन बसा. बसा बाबा, फोटो समोर येऊन बसा. गेलेली आई आहे. आता बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत. का आलेत तर गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी, मुक्ती मिळावा, मोक्ष मिळावा म्हणून बऱ्याच लांबून आलेत. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. जर तुमची इच्छा असेल, हा समोर इथं येऊन बसलं तरी चालतं, इथं बसलं तरी चालतं. हा बसा सर्वांनी समोर. त्यांच्या सुना असतील, नातवंड असतील, सर्वांनी येऊन बसायचंय. कारण आज ही आई तुम्हाला सोडून निघून गेली. तुम्ही त्या आईच्या फोटोकडे पाहिल्यानंतर फोटो आठवण देतो, पण फोटो आव नाही देत. त्या आईच्या फोटो जवळ जाचाल, आई आई म्हणून हाकही मारचाल, पण ती गेलेली आई तुम्हाला आव नाही देणार. नका लावता येईल, नंतर आता कीर्तन झाल्यानंतर लावा सगळ्यांना. आता सगळ्यांनी बस करा, आता राहून द्या, नका नंतर लावा. हां ऐका, आज या ठिकाणी ही माय ही माऊली या परिवाराला सोडून निघून गेली. माने परिवार पोरका झाला. पण तुमची जर इच्छा असेल तर फक्त 5 मिनिटं, ज्या छत्रपती शिवाजी राजाने हे स्वराज्य निर्माण केलं, त्या आईनं या राजावरती किती उपकार केले आणि या महाराष्ट्रावरती किती उपकार केले, तेवढं फक्त 5 मिनिटं सांगून कीर्तनाचा शेवट करू का? का तर आज एका आईचं पुण्यस्मरण आहे आणि त्या आईनं लेकराला कसे संस्कार दिले आणि त्या लेकराला चांगले संस्कार दिले म्हणून त्याच छत्रपती शिवाजी राजानं कसं स्वराज्य निर्माण केलं, एवढं ऐकायचं आणि कीर्तनाचा शेवट. आहे ना तुमची इच्छा ऐकण्याची? हा, सगळ्यांनी ताट बसायचं. दादा तुमची सिस्टीम गोड आहे, सुंदर आहे, पण जेवढा आवाज मोकळा करता येईल, कडक करता येईल तेवढा करा. कारण रोज कार्यक्रम चालू असल्यामुळे आवाज माझाही बसलेला आहे आणि पकवाजाचा मृदुंगाचा आवाज एक चांगला करा. हा, बसलेले सर्वांनी ताट बसायचे. कारण ज्या राजाने तुम्ही आम्हाला इथं हे स्वराज्य निर्माण करून दिलंय, ज्या राजामुळे तुम्ही आम्ही इथं बसलोय ना, त्या राजाचं चरित्र तुम्हाला आम्हाला ऐकायचंय. आणि ज्या जिजाऊ मासाहेबांनी काय केलं या स्वराज्यासाठी, त्या राजाला स्वराज्य घडायला लावलं, ते ऐकायचं आणि कीर्तनाचा शेव. का तर आज एका आईचं पुण्यस्मरण आहे. ऐका, कीर्तनाला आलेले तुम्हाला माझं सांगणं असेल बाबा, आज या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त या माने परिवारानं माझं कीर्तन ठेवलंय ना. तुम्ही माझं काय कीर्तन ऐकताय नाही ऐकताय याचं घेणं देणं नाही, पण तुम्हाला माझं सांगणं असेल बाबा, आज आलाय ना तुम्ही कीर्तनाला, तर ऐका. मुलासाठी जमीन जुमला गाडी बंगला बँक बॅलन्स नका कमवून ठेवू. मुलासाठी जर काही कमवूनच ठेवायचं असेल ना, तर चांगले संस्कार कमवून ठेवा, तर तुमची मुलं घडतील. तेच माझ्या जिजाऊ मासाहेबांनी केलं, संस्कार कमवून ठेवले. ऐका, अरे कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. अरे वारकऱ्याला भीती वाटायची रामकृष्ण हरी मंत्र जप करण्याची, गावकऱ्याला भीती वाटायची दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची, अरे पुजाऱ्याला भीती वाटायची मंदिरामध्ये देवपूजा करण्याची. अरे कोण वाचवेल, कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला? काय करावं, काय करावं? जिजाऊ मासाहेबांनी विचार केला, अरे काय करावं. आणि कधी एकेकाळी जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं गड्या, अरे या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. जिजाऊ मासाहेबांनी घोडा आणायला सांगितला, आणला घोडा आणला. घोड्यावरती माझ्या जिजाऊ मासाहेबांनी टांग टाकली. टप 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 करत तो घोडा आला. त्या
त्या शिवाई देवी जवळ येऊन घोडा उभा राहिला. घोड्यावरून माझ्या जिजाऊ मासाहेब खाली उतरल्या आणि त्याच जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना जन्म देण्यासाठी जिजाऊ मासाहेबांनी त्या शिवाई देवी जवळ जावं आणि त्या शिवाई देवीला म्हणावं, ए जगदंबे, ए शिवाई देवी, या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. रामकृष्ण हरी वारकऱ्यांचा मंत्र संपत चालला. अगं पुजाऱ्याला भीती वाटते मंदिरामध्ये देवपूजा करण्याची, गावकऱ्याला भीती वाटते दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. माय माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू वाचलं पाहिजे आणि गोठ्यातली गाई वाचली पाहिजे. यासाठी बये तुला दार उघडावं लागेल. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी त्या शिवाई देवीला प्रतिज्ञा केली. पैठणच्या सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराजांनी त्याच जिजाऊ मासाहेबांची प्रतिज्ञा ऐकली आणि त्याच पैठणच्या सुप्रसिद्ध साधूनं एकनाथ महाराजांनी सुद्धा सगळ्यांना दारं उघडायला सांगितली. कशी दारं उघडायला सांगितली तर ऐका. दारू उघड बाई आता, दारू उघड बाई, दारू उघड बाई आता, दारू उघड बाई आता, दारू उघड बाई, दारू उघड बाई आता, हा बसलेले टाळी टाळी. उघडली गेली सगळी दारं. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दार उघडायला सांगितलं. वणीच्या सप्तशृंगीला दार उघडायला सांगितलं. माहूरगडच्या रेणुका मातेला दार उघडायला सांगितलं. तुळजापूरच्या तुळजा भवानीला दार उघडायला सांगितलं. सगळी दारं उघडली गेली आणि माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या पोटी 9 महिने 9 दिवसानंतर राजा जन्माला आला. काही नामकरण करायचं. जिजाऊ मासाहेब सांगतायत त्या शिवाई देवीच्या आशीर्वादाने आम्हाला पुत्र झाला. शिवनेरीवरती जन्म झाला. नामकरण करा शिवाजी. झाला नामकरण सोहळा. राजा मोठा होऊ लागला. जिजाऊ मासाहेब सांगतायत, राज राज राज, त्या महादेवाला अभिषेक करायचा आहे राज. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, महादेवाला अभिषेक करतोय आपण. दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे आणि गोमूत्राचे अभिषेक करतोय. पण जिजाऊ मासाहेब सांगतायत, राज राज राज, अभिषेक करायचा आहे राज. कशाचा? दुधाचा, तुपाचा, ताकाचा, पाण्याचा, दह्याचा आणि गोमूत्राचा नाही राजा. मग कशाचा? राजा तुमच्या रक्ताचा अभिषेक करायचाय. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी घोडा आणायला सांगितला. बसला माझा राजा घोड्यावरती. निघाला घोडा. टप 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 टप. वा वा, हा आला 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 घोडाला. वा वा, टप 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 टप, आला आला घोडा आला. त्या महादेवाच्या मंदिरासमोर येऊन घोडा उभा राहिला. घोड्यावरून माझा राजा खाली उतरला. त्या महादेवाच्या मंदिरात गेला. महादेवाला माझ्या राजानं वाकून नमस्कार केला. महादेवाला माझा राजा म्हणतोय, ए महादेवा, ए भोळा शंकरा, ए शंभू शंकरा, झालेले तुला अभिषेक. दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे आणि गोमूत्राचे अभिषेक झाले. आज माझ्या रक्ताचा तुला अभिषेक होतोय. माझ्या राजानं कमरेची समशेर, कमरेची तलवार बाहेर काढली आणि आपल्या उजव्या हातावरती वार केला. यातनांचा जाज जाज झाला आणि या स्वराज्यासाठी माझ्या राजानं रक्ताचा अभिषेक केला. ऐका त्या राजाच्या नावाची कीर्ती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली या फळाला. बापाचा बापा राजा शिवबा जन्मला. बापाचा बापा राजा शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाज किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाज किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाज किल्ल्याच्या दगडावर. गाज किल्ल्याच्या दगडावर. शिवनेरीवर शिव जन्मला. शिवनेरीवर शिव जन्मला. राजाचा अधिपती या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. माझ्या राजाचं नाव गाज किल्ल्याच्या
ठिकाणी ही गेलेली आई असेल. बराच वेळ झालेला आहे मला माहीत आहे. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण बऱ्याच लांबून आला. तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. निश्चित या आईनं काहीतरी चांगलं कर्म केलं असेल तेव्हा कुठं त्या आईच्या पुण्यस्मरणाला बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत. कारण जो आवडे सर्वांना तोची आवडे. कुणी कुणाच्या श्राद्धाला पुण्यस्मरणाला जात नाही. ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस कळतं की तो माणूस किती चांगला होता. आज तुम्ही एवढे सगळेजण आला याच्यावरून समजतं की या आईचा स्वभाव किती गोड होता, बोलणं किती गोड होतं. या आईनं त्या लेकरांना किती चांगले संस्कार दिले होते याच्यावरून कळतंय मायबापांनो. मग माणसानं चांगलं जीवन जगा. तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांचं गायन ऐकून मनाला प्रसन्न झाल्यासारखं वाटलं असे असणारे माऊली महाराज असतील, महादेव महाराज असतील, दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा ज्यांनी मृदुंग वाजवला विष्णू महाराज असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. संत सद्गुरू बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था नातेपुते त्या वारकरी शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी सगळी गावकरी भजनी मंडळ असतील तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी आई असतील आई तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम पुन्हा पाहता यावा, पुन्हा बघता यावा. म्हणून या कार्यक्रम ह्या परिवाराला जर त्यांच्या आईची आठवण झाली, हा झालेला कार्यक्रम पुन्हा बघता यावा, पाहावा वाटला तर आपल्याला पुन्हा बघता यावा यासाठी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलचं शूटिंग करण्याचं काम ज्यांनी केलं असा असणारा समाधान दादा, त्याचाही एक चॅनल आहे भक्त बाळूमामाचा, त्या समाधान दादाचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा लहानसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे साऊंड सिस्टीम ती अत्यंत छान होती. त्याबद्दल त्यांचंही दादांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, माझी मैत्रीण असेल मयुरी, तिच्याशी आमच्या सपनाताई ना स्वप्नाली ताई असतील त्यांनी संपर्क साधला आणि त्यांच्या आजींची नात असेल त्यांनी संपर्क साधला. त्या ताईंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांच्या संपर्कातून मला इथं येण्याचा योग आला. तुम्ही म्हणसाल ताई सगळी आपापली घेतला आणि निघाला माघारी. आम्हीच जर तुमच्या कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? परिवार दिसतंय, त्यांची पोरं नातवंड सगळे सिस्टीमवाले गायक वादक सगळे तुम्हाला दिसत आहे. पण आम्हीच जर नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? अय बसलेले म्हणसाल का? म्हणसाल मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे ना? आहे की नाही? बसलेले आहे की नाही? बरं सगळेजण आलाय का? आलाय तर या गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळावं म्हणून आलाय की नाही? आई आहे का गेले? तुम्ही आहे का गेले? आ जागे गैरसमज नका करून घेऊ बाबा. तुम्ही लय गोड आहे, लय म्हणजे लयच गोड आहे बाबा. तुमच्या इतकं गोड कोणीच नाही, तुम्ही लय गोड आहे. कधी एकेकाळी विचार करा ना, गोकुळ कुणाचं होतं? त्या राधेचं होतं. पण गोकुळ कुणाचं होतं? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं होतं. पण त्या गोकुळात सगळी लोक कुणाचं भजन करायचे? राधेचं. आज ही आई आहे आणि ती राधा जगाची आई आहे. 2 मिनिटं फक्त जगाच्या आईसाठी, या आईसाठी जगाच्या आईचं भजन करायचं. कीर्तनाचं शेवट झालंय आता कीर्तन. फक्त 2 मिनिटं. आई आज ही आई गेलेली आहे आणि ती आई गेली म्हणून ही सगळी परिवारातली सदस्य दुःखी आहेत. ते सुरेश दादा, शिवाजी दादा, अक्काताई ही सगळी लेकरं वनवासी झालेले आहेत. यांची माय यांचा बाप यांना सोडून निघून गेलाय आणि त्या आईसाठी आज आपण त्या जगाच्या आईचं 2 मिनिटं भजन करायचं आणि कीर्तनाचा शेवट करायचा. सर्वांनी हा दादा विको द्या. राधे राधे हो. मला दत्तक घेताय का कसं? बरं जाऊ द्या, दत्तक नाही घेता आलं 7-12 माझ्या नावावर करा. ऐका विनोदाचा भाग सोडा. पायातली चप्पल तुटली शिवून घालतो तसं बोलताना एखादा वेडावाकडा शब्द केला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. पुन्हा एकदा ही झालेली सेवा कैलासवासी स्वर्गवासी सुभद्रा उत्तम माने या आईच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देते. बोलण्याच्या योगात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा आणि तुमच्या सर्वांच्या चरणावरती माझं शिरकम ठेवून सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर